सभापती महोदय, हे बिल आतापर्यंत मला असं वाटतं की माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा बिल आलं असेल। ज्या वेळेला हा कायदा आला की जात प्रमाणपत्र पहिलं सुरुवातीलाच उमेदवारी अर्जाबरोबर लावायचं, तेव्हा 3 महिन्यात पहिलं सुरुवातीला आलं होतं की उमेदवारी अर्जाबरोबरच दाखल करायचं। नंतर ते 3 महिन्यावर गेलं, 3 महिन्याचं बिल आलं, 3 महिन्याचं बिल नंतर 4 महिने झालं, 4 महिन्याचं बिल नंतर 6 महिने झालं आणि 6 महिन्याचं बिल आता 1 वर्ष होते। मला माहिती आहे याच्यामध्ये अडचणी खूप आहेत, आम्ही खूप सूचना केलेल्या आहेत। आम्ही नेहमी वारंवार सांगतो या बिलाच्या बाबतीमध्ये की फक्त तुम्ही निवडणूक, शिक्षण, आणखी नोकरी याच्यासाठी हे देता, परंतु करता काय आपण की फक्त निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही आमचे अर्ज स्वीकारता। हा कंटिन्यू प्रोसेस पाहिजे। मला ज्या वेळेला वाटेल की माझं जाच पडताळणीचं सर्टिफिकेट मला अधिकृत करून घ्यायचंय तर मला कधी ते करायला मिळालं पाहिजे। जोपर्यंत मी निवडणुकीला उभा राहत नाही, जोपर्यंत त्याची रिसीट लावत नाही, तोपर्यंत माझं सर्टिफिकेट चेक होत नाही। तुम्ही हे वर्षभराचा कार्यक्रम कायम जेव्हा निवडणुका नसतात त्यावेळेला देखील हे ठेवा ना, मग हे असे विषय येणार नाहीत। कारण हा कंटिन्यूस प्रोसेस आहे। मुलांच्या शिक्षणासाठी लागतं, नोकरीसाठी लागतं आणि उमेदवारासाठी जोपर्यंत चिठ्ठी दाखवत नाही की आम्ही अर्ज भरलाय तोपर्यंत आपण घेत नाही। मला याच्यातले खूप विषय माहिती आहेत, खूप अनुभव आहेत। इकडे खूप अधिकारी त्याच्यावरनं सस्पेंड झालेले आहेत। आता आम्ही 6 महिने देतोय सभागृहाच्या मंजुरीने, परंतु होणार आहे का मी तुम्हाला सांगतो। आज 20 जून शेवटची तारीख आहे, म्हणजे आता 6 महिन्यानंतरची शेवटची तारीख असेल। हे अधिकारी आता 6 महिने काही काम करणार नाहीत, हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला ठेवतात आणि शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजता, शेवटच्या दिवशी रात्री 3 वाजता अशा प्रकारची सर्टिफिकेट आम्हाला दिली जातात। आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुराव्यासकट देऊ शकतो। माझी मागच्या सभागृहातली भाषणं काढून बघितली ते याच्यावरती बऱ्याच लोकांचे बरेच विषय झालेले आहेत। मंत्र्यांची देखील नावं घेऊन पैसे कसे मागितले जातात। आता जाच पडताळणीचा रेट आताचा मला वाटतं 50 लाख रुपये आहे। हो, मुंबईचा 50 लाख रुपये आणि तो मंत्र्यांसकटचा आहे असं म्हणतात अधिकारी। हा, म्हणजे असं म्हणतात मंत्र्यांसकटचा आहे। आता मंत्री वजा केले तर त्यांचा किती आहे मला माहित नाही, परंतु हे रेट जे आहेत हे नंतर नंतर वाढत जातात। जसा तुमचा शेअर बाजार वाढतो तसा तो शेवटचा दिवस असतो ना, त्या दिवशी रात्रभर यांचं कार्यालय चालू असतं आणि रात्री शेवटी मग 12:30-1 वाजता असे 2 रिपोर्ट लिहिले जातात। म्हणजे मी तुम्हाला रिपोर्ट पण दाखवतो कसे रिपोर्ट लिहिले जातात की जाच पडताळणी समितीने एकंदर सगळा अभ्यास करता आपलं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात येत आहे किंवा का अवैध ठरवू नये याची एक शोकॉज नोटीस असते, किंवा ते दुसरं असतं की सगळा तपास झालेला आहे आणि आपण दिलेल्या कागदपत्रांनुसार आपली जात वैध आहे, आणि तिसरं असतं की याच्यामध्ये काही शंका असल्यामुळे आम्हाला त्या जातीच्या बाबतीत आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं की नाही याच्या बाबतीत सविस्तर अजून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं नाही। आणि मग जो हरलेला असतो, मुंबईमध्ये काय, मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका 5B एक सेक्शन आहे, 5B या कलमांतर्गत जो 2 नंबरचा आहे, म्हणजे ज्याला 2 नंबरची मतं पडलेली आहेत आणि 1 नंबरच्याला जर स्मॉल कॉज कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं तर 2 नंबरच्याला नगरसेवक बनवता येतं। म्हणून मुंबईत ही स्पर्धा चालते की निवडणुकीत नाही जिंकलं तरी चालेल, पण जाच पडताळणी समितीला मॅनेज करून त्यांच्या माध्यमातून नगरसेवक व्हायचं। हा आता मोठा खेळ चालू आहे आणि आज याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं जातं, कारण मी याच्यातला एक विद्यार्थी आहे। जातीचा अभ्यास करताना, जात पडताळणी बघताना काय कशी जात बघितली जाते, काय आधारावरती निकषावरती होतं, सामाजिक खात्याचा तिथे अधिकारी असतो, महसूलचा अधिकारी असतो, पोलिसांचा विजिलन्सचा असतो, परंतु अध्यक्षाला पूर्ण पॉवर असते की सगळ्यांचे अधिकार बाजूला ठेवून तो रिपोर्ट देऊ शकतो। त्याच्यामुळे प्रत्येकाची इतकी मनमानी चालते, मर्जी चालते आणि मग तिकडे नावं सांगितली जातात, आम्हाला यांचा फोन आहे, त्यांचा फोन आहे, आम्ही काय करणार, आम्हाला द्यायचं नाही आहे, परंतु दबाव आहे सरकारचा। तर माझं असं मत आहे 6 महिने तुम्हाला वाढवून दिलेले आहेत। या 6 महिन्यामध्ये हे जे काय तुमच्या ज्या कमिट्या आहेत, या कमिट्या आम्हाला देखील माहिती आहेत कशा पद्धतीने काम करतात, परंतु हे मुंबईमध्ये तरी मी सांगू शकतो की फार मोठ्या प्रमाणात रॅकेट चालू आहे। ज्या रॅकेटमध्ये सरळ आम्हाला सांगितलं जातं की आम्हाला एवढे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला जाच पडताळणी समिती पत्र देऊ शकत नाही। आम्हाला आता भीती वाटत होती की आता
ह्या शेवटच्या दिवशी काय भाव फुटणार आहे, परंतु आता तो 6 महिने भाव पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या 6 महिन्यामध्ये सरकारने एवढं आश्वासित करावं की लवकरात लवकर 6 महिने आता बराच मोठा कालावधी आहे, लवकरात लवकर शेवटच्या दिवसापर्यंत आपण ही जाच पडताळणीची दाखले ठेवणार नाही. जेवढ्यांचा निपटारा झालेला आहे तेवढी लगेच आम्ही हे करून घेऊ आणि कुठलाही हस्तक्षेपा विना फेअर, कारण आम्ही ज्या वेळेला होणार त्यावेळेला आम्ही परत येणार इकडे, परंतु हे बिल होणं गरजेचं आहे कारण बरीचशी जाच पडताळणी लोकांची अजून वैधता मिळालेली नाही आहे. सगळे वाट बघतात की केव्हा एकदा त्याचा फैसला लागतो. जे हरले आहेत ते पहिल्याला डिस्क्वालिफाय करून लगेच नगरसेवक बनायच्या तयारीत आहेत. तर या सगळ्यांच्या स्वप्नांचा विचार करून चुकीची स्वप्न कोणाला पडणार नाहीत आणि असं चुकीच्या पद्धतीने कोण नगरसेवक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची आहे. आणि म्हणून या जाच पडताळणीच्या मुदतवाढीला आपण मंजूर करत आहात, परंतु ज्या गोष्टी मी सांगितल्या की हा कार्यक्रम सतत चालू असावा आणि शेवटच्या दिवसापर्यंत ही जाच वैधता प्रमाणपत्र अडकून ठेवू नये एवढी विनंती या बिलाच्या माध्यमातून मी सरकारला करतोय.